शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून दिव्यांग व्यक्तीला मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडलाय। निवडणुकीमध्ये पराभव झाल्याच्या रागातून ही मारहाण केली आहे। मारहाणीनंतर श्याम कोकाटे यांनी धमकावल्याचा आरोप आहे। मनपा निवडणुकीमध्ये नांदेडमधील शिवसेना शहर प्रमुख श्याम कोकाटे यांच्या मातोश्रींचा पराभव झाला। नातेवाईकांनीच प्रचार केला नाही असा आरोप करत श्याम कोकाटे यांनी दिव्यांग असलेल्या गजानन कोकाटे आणि त्यांच्या वडिलांना बेदम मारहाण केली। त्यांना तो पदाचा राजकारणासाठी स्वार्थ साधत नाही तर स्वतःच्या हितासाठी पदाचा स्वार्थ साधत असेल असं मला वाटते। का आता याच्यावर सरळ दिसून येते त्यांनी ज्यावेळेस सामान्य नागरिकाला मारहाण करत असेल आणि जनतेत राबलेला माणूस, जनतेसोबत नाळ जोडलेला माणूस जर जनतेला मारत असेल तर हा कोणता नगरसेवक पदाचा माणूस, लायकीचा माणूस आहे? माझ्यासारख्या विकलांग माणसावर जर असे त्यांना अन्याय करत असेल तर चांगल्या माणसासाठी किती दुर्दैवी गोष्ट आहे त्याच्यासाठी।